पूर्ण मॅप दाखवलेले आहे। ससून अवघर ते भिनार भिवंडी, मग शहापूर, मग श्री घाट। पालखीचं 16 वर्ष आहे आणि 16 तिथून रांगोळी मी चालत चालत साईबाबा मंदिरापर्यंत। मी असं एक वेळा आर्टिस्ट ह्या पालखीमधला। हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धीरज पाटील यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी आलेलो आहे पालखीमध्ये। वसईची पालखी आहे ससून अवघर म्हणून, आणि खूप मोठी पालखी आहे, मानाची पालखी आहे। 1000 ते 1200 लोक पब्लिक चालतात साई भक्त। आणि आपल्यासोबत आहे दिशूनीच मला इथे बोलवलेलं आहे व्हिडिओ काढण्यासाठी, ब्लॉग बनवण्यासाठी। खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतं तिने मला, काही पालखीला खूप मजा आहे। आणि आम्ही इथे 1.5-2 तास झाले थांबलो आहे। पालखी येते, चालते, बरीचशी पब्लिक गेली पुढे, तर ती पण आपण दाखवू तुम्हाला। आता सध्या इथे नाश्ता देत घेतला आहे, रथ पण आलेले, तो पण दाखवतो तुम्हाला। रथ खूप मस्त आहे। चला मग भेटूया पालखीतल्या मंडळीला। दिशूचा मामा आहे आणि मित्रांनो माझ्या जोडीला देवराज आलेले। त्याला मी बोललो सकाळचे कचल, तर तो आलेले घरी आहे म्हणून ना। तो लय म्हणजे वैतागलाय, मला असं वाटतो शिवा देत असेल मनातल्या मनात मला। एक तर जेवायला पण नाही भेटला अजून आताशी 2 वाजल्यात ना, पालखी अजून कामन 2 ते 2.5 वाजलेले आहेत। आणि 5 किलोमीटरवर अजून जेवण, इथून अजून 5 किलोमीटर चालाच आहे, तरी अजून पालखी आलेली नाही। पालखी येते, चालतात अजून पब्लिक। दुपारनंतर चांगलं शूट भेटेल। हां, दुपारनंतर दाखवूया। आज संध्याकाळपात आहे मी, जितका हो सके उतना मैं दिखाने की कोशिश करूँगा। चला मग भेटूया पुढे। मित्रांनो, जगदीश पाटील सुद्धा आलेले आणि रथ बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे, हनुमंत आहे। ही आलेली आहे। मित्रांनो, थोड्याच वेळात आता आम्ही जेवणाच्या निवाऱ्यावर पोचणार आहे। आणि दादा, तुम्ही कुठले? भेंडीपाडा। किती वर्ष झाले तुम्हाला पालखीत? 8 वर्ष झाले पालखीत चालता तुम्ही। पालखी कशी आहे? मस्त आहे? कसं आहे? सुख सोयी? एकदम चांगली सोय आहे। मित्रांनो, पोचलेलो आहे आम्ही। पालखी अजून खूप मागे आहे, 4 वाजलेले, आराम चालू आहे। हां, आणि मित्रांनो गाडीवर नक्षीवाग अशी काढलेली, ससून अवघर पूर्ण मॅप दाखवलेले आहे। ससून अवघर ते भिनार भिवंडी, मग शहापूर, मग श्री घाटनदेवी बॅक साईडला पण आहे, दामणगाव, सिन्नर, वावी, मग डायरेक्ट श्री क्षेत्र शिर्डी नगरी, साईबाबांच्या नगरीत।
मित्रांनो जेवणा चालू झालेले आहेत आणि जेवणाला लाईन बघतील तर तुम्ही हैराण होतील. लाईन पूर्ण यू टर्न मारून आले. काउंटर आहे, एक लेडीजचा काउंटर आहे. साई भक्त जिथे लोकेशन भेटले तिथे बसून घेत आहेत. खूप गर्दी आहे म्हणून जरा अजून इकडे या साईडला पण बसलेले आहेत. मित्रांनो आपल्यासोबत आहेत पालखीचे अध्यक्ष. त्याचं नाव काय तुमचं? सुशांत पाटील. सुशांत पाटील. पालखीबद्दल 2 शब्द बोला. पालखीचं 16वं वर्ष आहे आणि 16व्या वर्षी 11 पासून संख्या चालू झालेली 1 वर्षात आणि आज 800 अधिक पदयात्री याच्यात आहेत आणि जवळजवळ 80 ते 100 सेवेकरी आहेत. दिवसेंदिवस पदयात्री वाढत चालतात आणि आपल्या पदयात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे भेदभाव केला जात नाही. म्हणजे सर्वांनी युनिफॉर्म म्हणजे आपले जे पालखीचे टी शर्ट आहेत ते घातलेच पाहिजेत. कारण आपल्या पालखीत आपण 2 युनिफॉर्म देतो म्हणून काही पदयात्री मिक्स होतात दुसऱ्या पालखीमध्ये. आणि तसंच वेळेवर जेवण, वेळेवर चहा आणि साईबाबांच्या स्वरूपात सेवेसाठी मंदिरं बांधण्यापेक्षा साक्षात बाबांच्या स्वरूपात साई भक्तांची पदयात्रेची सेवा केली तर मंदिर उभारण्यासारखंच एक सेवा म्हणून आम्ही मानतो. म्हणून ही पदयात्रा आज 16 वर्षात सक्षमपणे स्वतःच्या स्वावलंबनाने आणि चांगल्या हेतूने आज श्रद्धा आणि सबुरीने चालू आहे. आपल्यासोबत आहेत प्रवीण पेंटर. ऑलराऊंडर आहेत ते आणि पालखीला खूप हेल्प करतात, रांगोळी सुद्धा काढतात. तर दादा 2 शब्द बोला. या पालखीला यावर्षी 16 वर्ष झालेलं आहे आणि या पालखीत मी 12 वर्ष माझं. या 12 वर्षात माझ्या दादांची ओळख नव्हती, कोणाचीच ओळख नव्हती. पण एक कला माझ्या हातामध्ये असल्यामुळे जो तुम्ही रथ बघता बघा साईबाबा आणि हनुमान, तो मी आणि माझा मुलगा आणि माझे 2 मित्र असे ते दरवर्षी रंगवतो. म्हणजे 12 वर्ष झालं मी रंगवतो. आणि त्याच्यात जिथे वस्ती असेल ना तिथे एक एक देवाची पहिल्या दिवशी मी साई यांची गणपती पहिला मान गणपतीला असतो म्हणून मी प्रथम गणरायाला वंदून पुढच्या रांगोळी स्टार्ट करतो. मग दुसरी वस्तीला साईबाबांची आणि तिसरी वस्ती आमची घाटन देवी असते. मग ते आपण कसारा घाटामध्ये वस्तीला असल्यामुळे मग मी तिथे देवीचा कोणता एक विरा असो, जी देवी असते महालक्ष्मी असो, ते देवींचा मी फोटो काढतो. म्हणजे त्या देवीला आपण अर्पण केले म्हणजे त्या स्पॉटमध्ये ते देवी आहे. असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आपण रांगतो. आणि 6-7 वर्ष मी चालता साईबाबा जायला ते गणपती मंदिर आहे तिथून रांगोळी मी चालत साईबाबा मंदिरापर्यंत. मी असं एक वेळा आर्टिस्ट ह्या पालखीमधला सेवा करतो. रिक्षा कशी आता 31 तारखेला माझ्या रिक्षाचा बड्डे झाला, त्याच्या नोव्हेंबरच्या वेळेला माझा बड्डे आणि गुरुवारी रिक्षा आली. पुढच्या गुरुवारी मला याच्यात न्यायचं होतं पालखीमध्ये रिक्षा न्यायचं. आणि दादाचा मला फोन आला की बाबांच्या पादुका शिर्डीवरून खास इकडे येत आहेत तर तुझी रिक्षामध्ये आपली पादुका बसायच्या. दादाला मी तसं सांगितलं फोनवरती की दादा रिक्षा पुढच्या गुरुवारी आपल्याला पालखीला न्यायची आहेत, मला हुड बीड सगळं बसवायचं, नवीन आहे ना रिक्षावाला आणि मला रिक्षा पण चालवता येत नव्हती. पण बाबाच्या कृपेने त्या दिवशी मला आदल्या गुरुवारी माझ्या घरी रिक्षा आली. बाबांची कृपा. हां आणि बाबांच्या पादुका माझ्या रिक्षामध्ये बसलेल्या आहे. बाबांनी इच्छा तुमची पूर्ण केली. आणि एक गंध लावलेला माझ्या रिक्षाला. मी शिर्डीवरून जाऊन आल्यावर तो गंधाचा वास कमी झाला. म्हणजे 15 दिवस त्या रिक्षामध्ये सुगंध दरवलत राहिला. चला धन्यवाद. तुझं नाव काय? सारा. ठीक आहे. सारा आहे आमचा, प्रणव आणि इकडे हर्षद.
हर्षद दादा बघणारच जरा नाही. लाजत आहे जरा खूप हर्षद बघणारच जेवणात नाही. दंग झालेले तो. उपास करायला आता तिसरा दिवस सोडायचा नाही. कोणासाठी उपास चालले? कोणासाठी? होणाऱ्या बायकोसाठी का आहे तिच्यासाठी? बायको आहे कोण आहे दिसेल पडतो बरोबर. आई ग मग कसं झाले? यांच्या उपवासाला वरण भात, वाटाण्याची भाजी, हे स्वीट, पापड सगळा चालतो. मित्रांनो सर्व साई भक्तांचं जेवण करून झालेले, तर देवराजचा उपवास आहे मित्रांनो. तर आता मी एकटाच जेवतो, दिशू पण नाही जेवत, तिचा उपवास आहे. चला जेवण करूया आपण. साईराम. जेवण झालेले आता माझा. आणि इथे ताटावर प्लास्टिकचा पेपर सुद्धा आहे, जेणेकरून ताट साफ करताना कमी त्रास व्हावा. हे बघ रिस्पॉन्स नाही. हे शेट आई जिग 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 शेट जिग जिग जिग. इथे गोड आहे माझ्यासारखा गोड आहे गोड. नाही नाव त्याचं. मग ध्रुवा ध्रुवम ना. ध्रुवा नाही भुर्रा आहे तो. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेले, काही पब्लिक जेवते. तर पालखी आता निघणार आहे थोड्या वेळात. ओम साई जय साई. ओम साई जय साई. जय साई. जय साई. जय साई. जय साई. ओम साई. पालखी निघालेली आता. पहिला झेंडा. साईराम साईराम. साईराम. बराबर है, जरा धीरे से चलिए. बराबर है. साईराम साईराम. साईराम 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 साईराम. घाबरला मला. साईराम साईराम साईराम.
साईराम लय धुलुरावर रे आई काय दिसतच नाही. भंडारी साईराम 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 आता पब्लिक दिसते बघ एकदम ओजी क्वालिटीदार दर्जेदार. साईराम साईराम